1/4/2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत या ठिकाणी काही अडचणीच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलं। तर या निवेदनामध्ये आम्ही जे या ठिकाणी मार्केट कमिटीला निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये लिलाव कक्षात शेतकऱ्याच्या शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर त्या दिवशी वजन करण्यात यावे हा एक प्रमुख मुद्दा या ठिकाणी मांडला आहे। लिलाव कक्षात शेतकऱ्याचा शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची चोरी काढण्यात येऊ नये हा एक 2 नंबरचा मुद्दा या ठिकाणी आहे। शेतीमालाचे वजन झाल्यानंतर शेतकऱ्यास 24 तासाच्या आत मूळ बिलासह पट्टी करून देण्यात यावी हा एक 3रा मुद्दा या ठिकाणी आहे। शेतकऱ्याच्या मालाची पट्टी देत असताना त्याला कुठल्याही प्रकारची आडत आकारू नये हा 4था मुद्दा या ठिकाणी आपण मांडलेला आहे। आणि काही शेतकऱ्याला अडचण असतो खडी काटा द्यावा लागतो, त्यामध्ये रिकाम्या पोत्याचेच वजन आपण वजा करावे हा एक मुद्दा या ठिकाणी आपण दिलेला आहे। बाजार समितीमध्ये वजन काटा नाही ही गंभीर बाब बाजार समितीच्या लक्षात आणून देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा बाजार समितीने या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिले की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या वसमत बाजार समितीमध्ये स्वतंत्र असा बाजार समितीचा काटा या ठिकाणी उभारू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। शेतकरी शेतमाल घेऊन बाजार समितीमध्ये आल्यानंतर त्यांना या बाजार समितीमध्ये निवाऱ्याची, पाण्याची, शौचालयाची अत्यंत या ठिकाणी अडचण आहे असं निदर्शनात आणून दिल्यानंतर या ठिकाणी बाजार समितीने आम्हाला बाजार समितीच्या सभागृहामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यासाठी इत्यंभूत सगळ्या सोयी उपलब्ध असल्याची जाणीव आम्हाला करून दिली। परंतु ज्यावेळेला आम्ही निवारा बघायला गेलो तर त्यावेळेस त्या निवाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला थांबण्याची व्यवस्था नाही आहे, त्या ठिकाणी लाईटच नाही आहे, त्यामुळे पंखा लावायची काही व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे। आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या बाजार समितीमध्ये 3 खाटे या ठिकाणी आहेत, त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये धूळ आहे, त्याला कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आणि त्या ठिकाणी कुठेही शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी दिसलेली नाही। म्हणून ही सुद्धा बाब या ठिकाणी गंभीर आहे। परंतु मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला मार्केट कमिटीने आश्वासन दिलं त्याच्यामधले बरेचसे आश्वासनं त्यांनी आम्हाला करू म्हणून सांगितले, परंतु जे आश्वासनं या ठिकाणी चुकीचे दिले ते सुद्धा या ठिकाणी गंभीर बाब आमच्या लक्षात आली। त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सगळ्या सुखसोयी आहेत, ज्यावेळेला आम्ही बघायला गेलो त्यावेळेस सुद्धा कुठलीही प्रकारची व्यवस्था नाही आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल तर जनावरांच्या पाण्याच्या पिण्याची टाकी या ठिकाणी आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी दिसत नाही आहे। म्हणून हे प्रचंड प्रमाणामध्ये दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये झालेलं आहे। परंतु आपण या ठिकाणी निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून याची दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येत्या 10 दिवसामध्ये जर नाही झाली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि मार्केट कमिटीला जबाब विचारण्यात येईल। आज या ठिकाणी आश्वासनं दिलेत, परंतु 10 दिवसानंतर याची पूर्ण पूर्तता जर नाही झाली तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या वसमत मार्केट कमिटीमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।